नमस्कार मित्रांनो, तर फायनली आपण रात्री पोहोचलो चेन्नईमध्ये आणि राजस्थानीच्या म्हणजे हे दुसरं राजस्थानी आहे जे की मुंबई चेन्नई हायवेला आहे. बँगलोर चेन्नई हायवेवरती येतं. महादेव राजस्थानी म्हणून येतं गुगल मॅपला हे लोकेशन. तर इथं भरपूर मोठं असं पार्किंग आहे, आता तुम्ही पाहिलं असेल, आणि बऱ्याचशा गाड्या पण लागलेल्या आहेत. तर इथंच थांबलो. कारण इथून सकाळी आता अंघोळ वगैरे उरकली, पूजा पण आपली उरकली. तो राजस्थानी पण चांगला आहे, तर इथं पण थांबू शकताय आणि त्या लोकेशनला पण जाऊन थांबू शकते. ते आणि हे 12 किलोमीटरचं अंतर आहे दोन्ही राजस्थानी हॉटेल्समध्ये. तर सगळ्या गाड्या तिकडे असतात जास्त करून. इथं फक्त तुम्ही थांबू शकताय, आंघोळ करू शकताय आणि डायरेक्ट खाली करायला जाऊ शकताय. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आलेलं आहे आपलं लोकेशन मित्रांनो. 47 किलोमीटर इथून आपल्याला जायचं आहे अनलोडिंग करण्यासाठी. तर निघूया आता इथून बाहेर राजस्थानी हॉटेलवरतून डायरेक्ट चेन्नई सिटी. बघू शकता भरपूर मोठं असं पार्किंग आहे आणि हे आपल्या लेफ्ट साईडला राजस्थानी हॉटेल. बघा इथं हौद आणि वॉशरूमची सोय आहे, भरपूर मोठं असेल. चला बाहेरून आता लेफ्ट घेऊ आणि सरळ निघू. ही ट्रिप जी आपली चालू आहे चेन्नईची सिरीज, त्याच्यामध्ये ही मँगलोरची जी रिटर्न ट्रिप झाली ना, ही आपल्याला फायद्याची ठरणार आहे. कारण कसं बघा, आपले टाइम वाया गेले नाही आणि जाताना पण आपल्याला बुकिंग भेटलं, येताना पण 2 दिवसात लगेच बुकिंग पण भेटलं. म्हणजे आपले दिवस वाचले तर आपल्याला प्रॉफिट वाढवता येतो, तसंच म्हणता येईल या ट्रिपला. कारण खर्च तुमच्या लक्षात आला असेल, आपल्याला जाताना 5,000 रुपये खर्च आलता, येतानाही 5,000 खर्च आहे. परत अर्धी टाकी डिझेल शिल्लक आहे. साहेबांनी पुढं 3 साहेब आहेत. बघा, तर निघालोय मित्रांनो आपण जस्ट साहेबांपासून पुढे. आणि या साहेबांनी फक्त पेपर चेक केलेत गाडीचे आणि मटेरियलचे. टीपी पण चेक केला आवर्जून, म्हणजे सांगायला काही हरकत नाही. आणि मग त्याला मी ते विचारलं, म्हणलं मेरे को फाइन आया हुआ है 1,500 रुपये का, खाली फोटो निकाल के बोला किधर हो गया, मला तिरुपति के चेक पोस्ट पे. तर बोलतो, म्हणजे त्याला सांगितलं मी तिकीट भी रेस किया है. तो बोला हाँ ठीक है, फिर अभी भरने की ज़रूरत नहीं, देखो उसका क्या सोल्यूशन आता है, नहीं होता है तो फिर भरना पड़ेगा. मतलब ठीक है, भरना पड़ेगा तो भरना पड़ेगा, नहीं तो चेक करते देखते. तर चला आता डायरेक्टली पोहोचू आपल्या लोकेशनवरती. म्हणजे काय काय ऑफिसर थोडे कोऑपरेटिव्ह आहेत, पण काय काय आता बोलायलाच नको काही काहींबद्दल. पोहोचलोय मित्रांनो आपण आपल्या लोकेशनच्या जवळ. फक्त 100 मीटर आहे. बघा 1 मिनिट दाखवत आहे. तिथे पुढंच लेफ्ट साईडला कंपनी आहे. तर ही आहे मित्रांनो कंपनी, जिथं आपल्याला गाडी खाली करायची. ठीक आहे, तर झाली आहे मित्रांनो आपली गाडी एमटी. तिथं आतमध्ये मटेरियल काढून ठेवलं आहे. चला पोच घेऊया आणि बाहेर गाडी लॉक करून निघूया. आपल्याला परत 30 किलोमीटर माघारी जायचं आहे, जिथं राजस्थानी ढाब्याचं लोकेशन आहे. तर इथून आता घेऊया राईट त्या चौकातून. आता ही स्ट्रीट नंबर 2 आहे. ओके चला, तर जस्ट बाहेर निघालो मित्रांनो. आणि हे बघा, ही आपल्या इकडली गाडी आहे ती आपल्याला इथं दिसली. तर पहिल्यांदा आलाय, त्याला लोकेशन लावून दिलंय. आता जाऊ. आपल्या इकडली जर गाडी भेटली ना तर नक्की त्यांना विचारत जा. आता तो फर्स्ट टाइम आलाय, त्याला काही माहीत नाही. तर आपलं काम बनतं आहे की त्याला सांगावं नक्की कुठे पार्किंग आहे किंवा कुठं बुकिंग भेटतात. तर सांगितलंय तर आता आपल्याला फॉलो करत करत राजस्थानीवरती येतोय. चला निघालो. इथून 40 किलोमीटरचं अंतर आहे. तर जस्ट टोल नाक्याच्या पुढे थांबलोय मित्रांनो. इथे बघा नारळ आहेत. साऊथला आल्यावरती नारळ नाही खाल्ला मग काय खाल्लं. ही गाडी मित्रांनो त्याला लोकेशन सेट करून दिलं होतं, पण त्याने मध्येच लेफ्ट घेतला, काही कळालं नाही कुठं गेला. बरं तरी लोकेशन दिलंय. आपलं काम आहे बाबा, बाहेर भेटलं तर त्याला मदत करायची. मागं चालला होता, परत गायब झाला. तर आपण टोल नाक्याच्या पुढे येऊन थांबलो नारळ खायला. त्याच्यातून फक्त 10 किलोमीटर राहिले राजस्थानी ढाबा. तिथे जाऊ, आराम करू. तर वाटेमध्ये आपल्याला पीओडी पण कुरिअर करायची होती. तर पीओडी केली म्हणजे आपलं पेमेंट पण टायमावरती येतं.
तर झाली आपली पिवडी पण कुरिअर आणि आपण पोहोचलोय डायरेक्टली. आहे बघा समोरच राजस्थानी हॉटेल ढाबा दिसतंय. गाड्या येत आहेत, गाड्या जात आहेत. आता आपण आज जाऊ, आतल्या बाहेर येऊ द्या. फायनली पोहोचलोय मित्रांनो राजस्थानीवरती. भरपूर मोठं असं पार्किंग. चला गाडी पार्क करू कुठंतरी सावली बघून. आपण 5व्या दिवसाचं शूट बघतोय. मध्ये 4 दिवस काय केलं असा जर तुमचा प्रश्न पडला असेल तर 4 दिवस आपण चेन्नईमध्येच आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं बुकिंग चेन्नईमधून भेटलं नाही, म्हणून जागा चेंज पण केली. तर पहिले 2 दिवस आपण राजस्थानीला थांबलो होतो. गाई बघा ती मस्त आहे. तर पहिले 2 दिवस आपण राजस्थानीला थांबलो होतो आणि त्यानंतर आपण आलोय निखिल ट्रान्सपोर्टला. निखिल ट्रान्सपोर्टला ऑलरेडी 5-6 गाड्या होत्या. आपली गाडी होती, त्यानंतर हे साताऱ्याचे दादा आहेत आपले सावंत दादा, त्यांची पण गाडी होती. तर सावंत दादांचं बुकिंग झालंय कन्फर्म. एकदा ओळख करून देतो. दादा नमस्कार. हो दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. झालं कन्फर्म? झालं. कोणतं बुकिंग भेटलं? बुकिंग खोपोली. चालतंय चालतंय, जावं सावकाश सावकाश जावं. दादांची गाडी बघा नवीन 2च महिने झाले ना. हे बघा मस्त अशी मालकीनबाई म्हणून आणि देवीचा फोटो लावलाय. गाडी क्लीन करतात. तर ते निघाले खोपोलीला. अजून आपल्याला काही बुकिंग कन्फर्म झालं नाही. तर बघूया आजच्या डेटला आपण निघू शकतो. चान्सेस जास्त आहेत कारण आपलाच आता नंबर शिल्लक आहे. ते 11:30 वाजलेत आणि बघू शकताय सचिन दादा आणि राहुल दादा मस्तपैकी आज आपल्या दुपारच्या जेवणाचा बेत बनवत आहेत. क्या मेनू बनाया सचिन दादा आज? चिकन खाणे का आज? तर चला आपलं चिकन शिजतंय मस्तपैकी. भात झालाय बघा. भात इकडे बनवलाय. राहुल दादा दिखाओ चिकन. आज अपने सब्सक्राइबर्स भाइयों को सबको चिकन खाने को मिलेगा. देखो अपने ब्लॉग के माध्यम से. तर या मित्रांनो आपलं मस्त असं चिकन तयार झालेलं आहे. राहुल भाऊनी केलं बघा. एक मिनिट. येलो भाई चिकन मस्तपैकी आळणीसारखं दिसतंय पण झणझणीत आहे. आणि हा आजचा राईस. रिचार्ज नहीं है क्या? रिचार्ज खत्म हो गया क्या? चला आजच्या जेवणाचा रिव्ह्यू घेऊया. दादा कसं आहे जेवण? एकदम सुपर. राहुल भैया आप बताओ कैसा लग रहा है? टेस्ट तो खाए ही नहीं. टेस्ट बताओ यार. टेस्ट प्रॉपर सिद्ध आहे. जेवण संपूया आणि मग बघूया कोणतं बुकिंग फायनल होतंय का. जे काय बुकिंग आज भेटल ते कन्फर्म करूया आणि रिटर्न निघालाच पाहिजे हो, कारण 5वा दिवस आहे आजचा. तर दुपारचं 1:30 वाजलाय. तर पूर्ण आपली सिरीज कव्हर झाली आहे. खूप छान अशी आपली सिरीज झाली. म्हणजे पुणे टू चेन्नई, चेन्नई टू मँगलोर, मँगलोर टू चेन्नई. बरेचसे दिवस गेले आणि भरपूर मोठी अशी सिरीज झाली. तर ह्या सिरीजला मित्रांनो खूप छान छान अशा तुमच्या कमेंट्स आहेत. तर आज टाईम आहे तर सगळ्या कमेंट कव्हर करून घेऊया ब्लॉगमध्ये. भरपूर अशा कमेंट्स आहेत आपल्याकडे. ॲक्च्युली फ्लिकर येत असेल त्याच्यावरती. तर चला मित्रांनो आपण कमेंट वाचूया आणि जेवढे स्पेशली हार्ट्स येतात ना तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार बरं का. पहिलंच क्लिअर करतो. तर लास्टची कमेंट आहे शुभम दादांची. अशोक लेलँड म्हणजे 2+ ही 1 टनाच्या वरच्या सेगमेंटमध्ये येते. 1.5 टन 2 टनापर्यंत आलेली आहे. तर गाडी खूप छान आहे. तरी जे अशोक लेलँड वापरत असतील त्यांचा थोडा सल्ला घ्या आणि नक्की विचार करू शकताय. तर हरीश भावांची पण कमेंट आहे की नंबर. तर दादा बऱ्याचशा गोष्टी मी कमेंटवरतीच क्लिअर करत असतो, त्यामुळे कमेंट करा. तुमचा काही प्रश्न असतील तर मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर सचिन महाडिक दादांची कमेंट आहे व्हिडिओ खूप छान आहेत. म्हैसूर पॅलेस बघायला मिळाला. तर आपल्याला म्हैसूर पॅलेस आतून बघायचं आहे, त्यामुळे नक्कीच आतून जाऊन पण बघूया आपण.
तर मिलिंद दादांची दुबईवरतून कमेंट आहे, मस्त व्हिडिओ आहेत भाऊ तुमचे, थँक्यू. त्यानंतर सतीश दादांचं क्लिप रिप्लाय आलाय मस्त म्हणून. त्यानंतर विष्णू दादा आय लव्ह फ्रॉम अलिबाग, थँक्यू दादा. आशिष ट्रान्सपोर्ट भाऊ चेन्नईमध्ये कुठे आहे? मी जगचेरीला आलो आहे, परत येतोय. तर मी निखिल ट्रान्सपोर्टला आहे. मी तुम्हाला रिप्लाय पण त्या दिवशी केला होता, आय थिंक तुम्ही चेक नाही केला. त्यानंतर रवी भाऊ राम राम, गोविंद दादा थँक्यू. त्यानंतर देवीदास दादा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ दादा. दीपक भाऊंची रेग्युलर कमेंट असते. दीपक भाऊ तुमच्या डेली कमेंट्स मी वाचतो, खूप छान छान कमेंट्स करता. त्यानंतर भरपूर असे हार्ट्स आहेत. आणि त्यानंतर रवींद्र दादांची कमेंट फर्स्ट कमेंट असते, तर त्यांनी लिहिलेलं आहे फर्स्ट कमेंट म्हणून, थँक्यू दादा, तुमची कमेंट पोचली. देवीदास दादा इंजिन वॉश करून घ्या. ॲक्च्युली इंजिन वॉश करण्यासाठी मी एकदा पहिलं केलं होतं, थोडा प्रॉब्लेम येतो इंजिन वॉशला माझ्या गाडीला, गाडी प्रेशर सोडते म्हणून मी इंजिन वॉश शक्यतो करत नाही. एअर वॉश करतो म्हणजे स्प्रे मारतो किंवा मग पुसून काढतो शक्यतो, पण आता ह्या 2-3 ट्रिपा झाल्या त्यामुळं इंजिन वॉशला ती नसती रिस्क घेत नाही आहे, त्यामुळे ते वॉश करत नाही. हितेश भाई RTO पोलीस दोनों की पावती गलत तरीके से उपयोग कर रहे. हा ते बरोबर आहे, कारण आता तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशी एंट्री पण झाली प्लस पावती पण टाकून दिली, म्हणजे आपल्याला 1,500चा लॉसच आहे. अजून काय त्याच्यावरती रिप्लाय आला नाही, प्रोसेसमध्ये आहे एवढाच रिप्लाय येतोय. विकास बाबर दादांना गाडी पिकअप घ्यायची आहे. दादा बरेचसे ब्लॉग आहेत माझे पिकअपवरती, नक्कीच तुम्ही जर थोडा त्याच्यावरती रिव्ह्यू केला ना, ज्यात स्पेशली पिकअप घ्यायचे ब्लॉग आहेत तर ते नक्की बघा, त्यात तुम्हाला नक्कीच माहिती भेटेल. तर भालचंद्र दादा श्री स्वामी समर्थ. दीपक भाऊंची परत कमेंट आहे, नरसाळ्याचं जुगाड भारी होतं, तर ते खरंच उपयोगाला पडू शकतं नक्कीच. हरीश भाऊ ऊपर वाला देता है, रवि भाऊ टेंशन नहीं लेने का. नहीं लेता तुम्हारा रवि भाई का भी टेंशन. रवि भाऊ ठाकरे थँक्यू. नितीन काळे दादा जय शिवराय. पिकअप लवर गणेश मला पण खूप आले होते, मी ब्लॉक केले. ओके. वकील पोलीस डॉक्टर सगळेच नुसती छापाछापी सुरू आहे, पत्रकारिता. चला तो आता सगळ्यांनाच तो विषय माहिती आहे. पोर्टर मध्ये गाडी लावायची आहे, प्रवीण दादा. ऑफिस आहे, एकदा चौकशी करू शकताय बानेरला. अजून एक कमेंट आहे प्रवीण दादांची, 9 फूट गाडी घ्यायची की 10 फूट. तर तुमच्याकडे कोणत्या हिशोबाने बुकिंग आहे त्या हिशोबाने गाडी घ्या. जर तुम्ही पहिलं गाडी वापरत असाल तर त्या हिशोबानेच गाडी घ्या. दीपक भाऊ सिस्टीम पोखरली गेलेली आहे, ह्या विषयावरती आता सगळ्यांनाच माहिती आहे, आपण टाळूया ते बोलणं. विजय भाऊंची कमेंट आहे बेस्ट, थँक्यू. सागर दादांची कमेंट आहे, माझी तब्येत आता थँक्यू चांगली, आता तब्येत चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही. हितेश भाऊ. त्यानंतर यशवंत कदम. ओके, फोन नंतर घेऊया. यशवंत दादा आहेत. त्यानंतर विजय भाऊ आहेत पवार. दीपक भाऊ आहेत. विनायक पाटील आहेत. तुमचा स्वभाव खूप शांत चांगला आहे, थँक्यू दादा. अमोल भाऊ MH45 ओनली पिकअप लवर, थँक्यू. सचिन दादांची एक स्पेशल कमेंट, दादा ड्रायव्हरची प्रतिमा बदलते आहे, आपल्यामुळे आदर निर्माण होत आहे. तर नक्कीच आमचा प्रयत्न हाच राहील की ड्रायव्हरची इमेज मार्केटमध्ये खरंच चांगली करायची. एक सुशिक्षित ड्रायव्हर झाला ना तर तो 10 ड्रायव्हरांना सुशिक्षित करू शकतो, माहिती देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अनुभव इतरांना शेअर करत चला, किंवा कोणी बुकिंग घेऊन चालला असेल, कोणी येत असेल तर त्याला गायडन्स करा, तर नक्कीच फायदा होऊ शकतो. सुधीर दादा आवाज कमी आहे. आवाज कमी, थोडा नॉईजचा प्रॉब्लेम येतो दादा आपल्या गाडीमध्ये, त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम येतो. गोप्रोला पण तेच होतंय, मी दोन्ही गाड्यांमध्ये ट्राय करून पाहिला, जो गाडीचा नॉईज असतो ना तो खूप जास्त होतो, म्हणून तिथे आवाज कमी पडतो. अभिषेक भाऊ म्हात्रे यांची कमेंट आहे,
एवढंच आहे तर गाडी रात्री साईडला गाडी साईडला लावायची आणि रात्री ज्यावेळेस ट्रॅफिक नसते त्यावेळेस गाडी चालवायची. दादा मी तुला रिप्लाय दिलाय, नक्की वाच. फक्त एकच सांगा, 2 मिनिटं उशिरा गेल्याने कोणाचंही नुकसान होत नाही. अति घाई संकटात नाही ही म्हण आहे, हिचाच विचार कर. गणेश दादा MH2540 नाही MS25 ओनली पिकअप लवर, थँक्यू. हॅप्पी न्यू इयरच्या भरपूर अशा कमेंट्स आहेत, तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे एक अजून राकेश दादांनी कमेंट केली, म्हणजे रश ड्रायव्हिंगवरती जो आपण होसूरचा ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये बोललो होतो त्याचेच रिलेटेड एक कमेंट आहे. रिक्षावाल्यांच्या पोटापाण्याचा विषय असतो. पोटापाण्याचा विषय सगळ्यांच्याच आहे, आज माझ्याही आहे, आज तुमच्याही आहे, आज सगळ्यांचे आहे. मग त्याला रश ड्रायव्हिंग हे सोल्युशन नाही आहे. म्हणजे तुमच्या रिक्षामध्ये 3-4 जर बसलेले असतील आणि तुम्ही वाकडे तिकडे रिक्षा चालवली, जर चुकून एखादा त्यातून बाहेर पडला तर त्याला जबाबदार हा तो ड्रायव्हर असेल. म्हणून रश ड्रायव्हिंग हे सोल्युशन नाही आहे, तर सावकाश व्यवस्थित चालवणं हे सोल्युशन आहे. हे विचार करा. कमेंट करताय मित्रांनो, तुम्ही पण कमेंट करण्याच्या अगोदर पण विचार करत चला की आपण जी कमेंट करतोय ती योग्य आहे की अयोग्य आहे. यांचे पोलीस लय बेकार आहेत. बेकार पोलीस तर सगळीकडचेच आहेत, पण काही त्यातल्या त्यात चांगले आहेत, काही आहेत म्हणजे 50% चांगले आहेत, 50% करप्ट सिस्टीम मधले. त्याला आपण काही करू शकत नाही. SD12199 मँगलोरमध्ये असेल तर भेटूया. मी तुम्हाला रिप्लाय पण केला होता दादा, पण तुम्ही काही भेटले नाहीत. तर भरपूर अशा कमेंट्स आहेत आणि बऱ्यापैकी आपण ज्या मोठ्या मोठ्या कमेंट्स आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा व्लॉग पण खूप मोठा झाला आहे. याच्यामध्ये आता बघू शकता मध्ये 5 दिवसाचा गॅपिंग आहे, बट हा व्लॉग इथंच कंप्लीट करूया. व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भरभरून अशा कमेंट भेटल्या तर मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असतो, त्यामुळे नक्की कमेंट करत जा. तुमचे काय मत आहेत ते सांगत जा, आपण त्यावरती नक्की चर्चा करत जाऊ. जे काय बुकिंग भेटेल ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करू आणि इथून पुढची जर्नी नक्की सुरू करू. मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.